ग्राउंड नंबर 1 मध्ये चाललेला हा बक्षीस साठी हा एमजी बॉईज संघाची बॅटिंग आहे आणि एमजी बॉईज संघाचा कर्णधार त्याने अनेक त्याच्या कॅप्टन्सी मध्ये अनेक कप्स आणलेले आहेत आणि असा हा समीर सर्व ठिकाणी गेल्यानंतर धडाकेबाज अशी बॅटिंग करणारा आणि सिक्सर किंग म्हणून ओळख असणारा सिक्सर आता आपल्याला पाहायचा आहे तो किती सिक्स मारतोय। यजमान संघ इथे खेळत आहे। बक्षीस राऊंड हा चालू झालेला आहे। ग्राउंड नंबर 1 आणि ग्राउंड नंबर 2 असे 2 सामने चाललेले आहेत। पुन्हा एकदा सर्वांना मी नियमावली सांगत आहे, बाकीचे सर्व नियम सगळ्यांना माहित आहेत। नो बॉल असेल आणि रन बॅट्समन काढत असेल आणि रनआउट झाला तर तो बॉल काउंट केला जाणार आहे। त्यानंतर कंपल्सरी चेस असणार आहे। मॅच टाय होणार नाही। सेकंड बॅटिंग करणाऱ्याला कंपल्सरी चेस रन करावे लागणार आहेत तरच तो विजयी ठरणार आहे, हे सर्वांना माहित असू द्या। फायनल राऊंड चालू झालेला आहे, राऊंड 5 आणि खूप असा चांगला सामना इथे आपल्याला बघायला मिळणार आहे। एमजी बॉईज वर्सेस स्टेट विकेट सिक्सर किंग। गेलेले आणि एमजी बॉईज संघाची धाव संख्या झालेली आहे 4 बॉल 7 रन। दुसरा 5 सेकंड सिक्सर किंगच आहे। बघूया आज आपल्याला याच्याकडून अपेक्षा आहे की हा एक तरी स्वतःच्या होम ग्राउंड वर हा 2-4 तरी सिक्स मारणार अशी आम्हाला आशा आहे। पहिला सिक्स मारण्याचा प्रयत्न केलेला आणि जीवदान मिळालेलं आहे। आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी याला प्रथम जीवदान मिळालेलं आहे आणि संघाची धाव संख्या झालेली आहे 5 बॉल 9 रन। बघूया पुन्हा एकदा योगेश काय करतो। खूप छान अशी बॉलिंग टाकलेली आहे आणि एमजी संघ दोन तगडे बॅट्समन हे पॅव्हलियन मध्ये माघारी फिरलेले आहेत। पुढचा ऑलराऊंडर बॅट्समन एसके आणि विकास दोघेही ऑलराऊंडर बॅट्समन आहेत। रन झालेला आहे 6 बॉल 9 रन 1 ओव्हर 9 रन। पुढचा बॉल खेळणार आहे, दुसरी ओव्हर चालू झालेली आहे, दुसरं षटक चालू झाले एसके याचाही होम ग्राउंड आहे आणि बघूया आता हा तरी आपली अपेक्षा पूर्ण करतो का। पुढचा बॉल एसके साठी, बॉल ग्राउंड वर खालून मारलेला हा बॉल। बघूया संघासाठी 2 धावा दिलेल्या आहेत। दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल 2 रन आणि टोटल धाव संख्या 11। स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला आहे आणि बघूया आपण 2 रन। अंपायरचा निर्णय किती रन 2 रन आणि संघाची धाव संख्या झालेली आहे 13। पुढचा बॉल वाईट, अंपायरचा निर्णय वाईट, पंचांचा निर्णय। सेकंड राऊंड वर पण जोरदार मॅच झालेली आहे। या सगळ्या मॅच जबरदस्त हा मारलेला आणि 6 एमजी बॉईज ने मारलेला हा पहिला शॉट। होम ग्राउंड वर मारलेला पहिला षटकार आहे आणि संघाची धाव संख्या झालेली आहे 20। ऑपोजिट संघाने आता तरी एमजी संघाला रोखून धरलेला आहे। आधी काय टाकले चांगलं टाक, आधी 3 बॉल आणि 20 रन झालेले आहेत।
पुन्हा फुलटॉस बॉल, 6 मारण्याचा प्रयत्न. बघूया हवेत चेंडू आणि 2+1. थांब प्लेयर जाऊ दे थांब. संघाची धावसंख्या झाली 23. पुढचा बॉल एसके साठी. टाकला समोर. हलून मारण्याचा प्रयत्न. झाले 2 मध्ये 1 काढायचा. धावसंख्या 25. पुन्हा एकदा फुलटॉस हवेत मारलेला चेंडू. बघूया आपण 6 धावा आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 31. बॉल खाली टाक. शेवटचा बॉल, दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल. पुन्हा एकदा मारलेला चेंडू. झालेला आहे आणि 6 रन आणि संघाची धावसंख्या झालेली आहे. अपोजिट संघानं जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. बॅट्समन नेम डॉन गौरव. डॉन बॅटिंगला डॉन आलेला आहे आणि एमजी संघाचा एसके सुभाष हा बॉलिंग करणार आहे. पहिला बॉल मारण्याचा प्रयत्न केला. वेदांशी संघाला हा पहिला झटका. एसके सुभाष याने पहिली विकेट पहिल्या बॉल बरोबर 6च्या पलीकडे पार होतो. हिटमॅन 45. बघूया आपल्या संघासाठी अंपायरचा निर्णय. डॉट बॉल 2 बॉल 3. पुन्हा डॉट बॉल 3 बॉल 0 रन. खूप जबरदस्त असते. ओव्हर टाकतोय एसके. बघूया हिटमॅन काय करतो. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि 6 धावा. पहिला षटकार वेदाश्री 11 या संघाचा बसलेला आहे आणि पुन्हा एकदा एसके 1 रन पूर्ण केलेला आहे. 2 रन आणि शेवटचा बॉल एसके माराकडी 45. हिटमॅन ऑफ साइडला मारलेला चेंडू. किती धावा देऊन जातोय. 2 धावा आणि 1 षटक पूर्ण झाल्यानंतर संघाची धावसंख्या झाली 10. प्रवीण समोर बॉलिंग करत आहे. सुजय हा एसकेच लेफ्ट साइडला हा मारलेला जबरदस्त फटका आणि बघूया आपल्या संघाला जिंकण्यासाठी प्रवीण काय करतात. पहिल्याच बॉलवर सुजय याला 6 खेचून आणतात की समोरचे बॅट्समन 6 मारून हा संघ सामना जिंकून देतात हे आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा चांगला दुसरा षटक चालू आहे. तिसरा बॉल फुल टॉस बॉल
टॉप बॉल मारलेला आणि हाई षटकार मारलेला आहे. खरोखरच पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह मारलेला आहे आणि परफेक्ट गॅप मध्ये आणि 4 धावा मिळाल्या काय त्याचं पुन्हा एकदा खालून मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्यासाठी आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. नो बॉल काउंट आहे. बाकी सर्व नियम आपल्याला सर्वांना माहित आहे. कंपल्सरी 1 बॉल 6 आणि विकास संघाने खूप खूप अभिनंदन.